कसबा बावडा ते कदमवाडी रोडवरील चौगले कॉलनीमध्ये मूळचे गडचिरोली इथले इंद्रायणी हितेश वलादे आणि त्यांचे पती हितेश लक्ष्मण वलादे हे त्यांच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलासह राहतात। हा लहान मुलगा स्वामींचा अवतार आहे। तो जे बोलतो तसंच होतं। तुम्ही 5 गुरुवारी माझ्याकडे या असं सांगत इंद्रायणी वलादे आणि त्यांचे पती हितेश वलादे यांनी नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम सुरू केलं होतं। तसंच ते दरबारही भरवत होते। याबाबतच्या तक्रारी पुणे इथल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे काही लोकांनी केल्या होत्या। पुणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिल्या होत्या। त्यानुसार कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव गीता हसूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि शाहूपुरी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली होती। त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी मंगळवारी दत्त जयंतीच्या दिवशीच महाप्रसादाचं वाटप सुरू असताना या प्रकरणाचा पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांनी फिर्याद दाखल केली असून वलादे दाम्पत्याला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे। या अल्पवयीन आणि गतिमंद मुलाचा असा गैरवापर करणाऱ्यांवर जादूटोणा अधिनियम अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के यांनी दिलाय। त्या ठिकाणी एक अल्पवयीन बालक स्वामी समर्थ यांचं रूपाने प्रकट झालेला आहे आणि तिथे लोकांची दर्शनासाठी रांग होत आहे आणि तो बालक लोकांना आशीर्वाद देत आहे आणि गुरुवार करा अशा प्रकारचे काही संदेश देत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस प्रशासन तिथे पोहोचल्यानंतर ज्या माहितीप्रमाणे जे सत्य घटनेची पडताळणी केली तर तशी परिस्थिती त्या ठिकाणी आढळून आली। अल्पवयीन बालक त्या ठिकाणी मिळून आले। त्याच पद्धतीने थोडंसं गतिमंद अशी अवस्था त्या बालकाची वाटली। त्याबाबत अधिक विचार न केली असता त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की हा अतिशय आजारी होता आणि एका साधूकडे आम्ही दाखवल्यानंतर त्यांनी सांगितले की या बालकाच्या अंगामध्ये स्वामी समर्थ आहेत। त्यामुळे मग आम्ही याची पूजा अर्चा करायला लागलो आणि लोकांना सुद्धा त्याचा संदेश गेल्यामुळे लोक त्या ठिकाणी एकत्र यायला लागले आणि लोकांची दर्शनासाठी रांग त्या ठिकाणी वाढत होती। हा जो प्रकार आहे तो जादूटोणा अधिनियम अंतर्गत दंडनीय अपराध आहे। त्यामुळे पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केलेला आहे। पालकांच्या विरोधामध्ये पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। बाल हक्कांचं उल्लंघन करून अल्पवयीन बालकाचा मानसिक छळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे असं कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव गीता हसूरकर यांनी सांगितलं। बावड्यामध्ये काल जी कारवाई झाली होती ती पुण्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे सातत्याने तक्रारी येत होत्या की बाल हक्काचे उल्लंघन करून बालस्वामी नावाचा जो मुलगा बावड्यामध्ये होता तर त्याचं मानसिक शोषण केलं जायचं आणि त्याला खूप वेळ एका बॅरिकेड्समध्ये बसवलं जायचं आणि खूप लोक यायचीत आणि त्याच्याकडून आशीर्वाद मागायचे किंवा तो जे काही सल्ले देत होते ते फॉलो करत होते। अनिसनी काल अशी कारवाई केली की त्या संबंधित ज्या तक्रारी येणाऱ्या होत्या त्या एसपींच्या साह्यानं आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनचे जे पी आहेत त्यांच्या साह्याने तिथं जो गुन्हा घडत होता बाल हक्काचं उल्लंघन करून तर तिथं जाऊन खात्री पहिल्यांदा करायला लावली आणि तिथं त्यांना तसं दिसून आल्यावरती त्याच्या जे बालस्वामी होते त्याच्या आईवडिलांच्यावरती काल तिथं कारवाई पोलिसांनी केलेली आहे। कोल्हापुरात दत्त जयंती दिवशीच उघड झालेल्या अंधश्रद्धेच्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे।